गुड आफ्टरनून पालक बंधूंनो, आज शनिवार तारीख 25 नोव्हेंबर आज थोडं 10% बरं वाटतं म्हणून मी व्हिडिओ करता इथं बसलेला आहे. सर्वांना माहीत असावं, डॉक्टरने मला 2 महिने बेड रेस्ट सांगितलेले आहे. मला बऱ्याच प्रकारचे इन्फेक्शनचे प्रॉब्लेम आहेत. शुगरमुळे आहे, किडनीमुळे आहे, युरिनल ट्रॅकमुळे आहे. मला थंडी सहन होत नाही, सर्दी पडशामुळे इन्फेक्शन, असे मल्टी इन्फेक्शन असल्यामुळे अँटीबायोटिकचा डबल डोस घेऊन 2-3 फिजिशियनच्या गायडन्सखाली मी ट्रीटमेंट घेत आहे. रेस्ट सांगितली परंतु राहत नाही. सकाळी इथं हॉस्टेलमध्ये मुलींचा 1-1.5 तास क्लास होतो. सकाळीच 5:30 ते 7पर्यंत. त्यानंतर 8:30 ते 10-10:30-11पर्यंत असेंब्लीमध्ये तुम्हाला मागे सांगितलं होतं तर दुनिया की सैर करत पूर्ण जग पाहून येत आहोत आम्ही. आमचा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा झालेला आहे. KG to 10वी, अर्थात ज्या पालकांनी मुलांना ॲटलास घेऊन दिलेला आहे, हॉस्टेलचे जवळजवळ 100% मुलांजवळ ॲटलास आहे. डे स्कॉलरच्या 60% फक्त मुलांकडे ॲटलास आहेत. 40% मुलांचे पालक ॲटलास घेऊन देत नाही. ते घेऊन दिलेले नाही, ते आपले बसतात बिचारे, ऐकतात, परंतु त्यांच्यासमोर ॲटलास नसतो. आमचा विलास नसतो. तर इतकं सुंदर चाललेलं आहे. आज मुलांना तुम्ही आल्यानंतर लक्षात येईल की महाराष्ट्राचा कोपरा न कोपरा आणि अतिशय डीप असा अभ्यास महाराष्ट्राचा झालेला आहे. आता इंडिया उद्या सुरू होईल. मी मागे एकदा कालच्या सकाळच्या असेंब्लीत सांगितलं, मोठ्या साईजचे नवनीतचे किंवा गव्हर्नमेंटचे नकाशे मिळतात. तर तुमच्या मुलाच्या बेडरूममध्ये किंवा तुमच्या बैठक खोलीत तुमच्या जिल्ह्याचा नकाशा, तुमच्या जिल्ह्याचा पूर्ण 2 नकाशे, फिजिकल आणि पॉलिटिकल. महाराष्ट्राचा फिजिकल आणि पॉलिटिकल तो छोटा बाजारी मिळतो, तोही चालेल, खूप गरीब असेल, पण इतकं डीप नाही, कलरफुल नाही. बाजारातही मिळतात, नसल्यापेक्षा चालते प्रायमरी. आणि महाराष्ट्र फिजिकल पॉलिटिकल, जिल्हा फिजिकल पॉलिटिकल, तुमचं राज्य स्टेट मार्क झाल्यानंतर इंडिया फिजिकल पॉलिटिकल, तुमचा देश, आणि त्यानंतर एशिया फिजिकल पॉलिटिकल, तुमचा खंड कॉन्टिनेंट, त्यानंतर वर्ल्ड फिजिकल पॉलिटिकल. असे पहा. तालुक्याचं मिळालं फिजिकल पॉलिटिकल तर व्हेरी गुड. 2 एकाचे 2 फिजिकल पॉलिटिकल तालुका, डिस्ट्रिक्ट फिजिकल पॉलिटिकल, स्टेट फिजिकल पॉलिटिकल, नेशन कंट्री फिजिकल पॉलिटिकल, कॉन्टिनेंट फिजिकल पॉलिटिकल आणि वर्ल्ड फिजिकल पॉलिटिकल, असे 6 दुने 12 नकाशे घरात दर 3 वर्षांनी नवीन घ्यावेत. परिस्थिती नादान असेल तर 5 वर्षांनी घ्यावेत. आणि घरामध्ये रिकाम्या वेळामध्ये नकाशे पाहावे, जग पाहून यावं. नकाशे पाहिले म्हणजे जग पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्हाला एखादा पॉईंट नाही समजला तर नेट चालवता येत असेल तर गुगलवर जाऊन नेटवर त्याची माहिती त्या प्रकारची घ्यावी. मी मग सकाळी सांगितलं की आम्ही ट्रिप अरेंज करताना आम्ही त्या ठिकाणचा रोड मॅप कधीच पाहत नाही. बारीक पाहिलं पाहिजे, रोड मॅप पाहिला पाहिजे, तो मूळ नकाशात पाहिला पाहिजे आणि त्यानंतर गुगलवरही पाहिलं पाहिजे.
त्यानंतर तिथले टुरिस्ट सेंटर्स, हिल स्टेशन्स, रिलिजियस सेंटर्स, इंडस्ट्रियल सेंटर्स, ट्रेड सेंटर्स, इंडस्ट्रियल सेंटर्स, ट्रेड सेंटर्स, त्यानंतर डिफेन्स सेंटर्स किंवा नॅचरल सेंटर्स असे वेगवेगळे त्या ठिकाणी जाताना, समजा मी इथून आता गोव्याला चाललो तर गोव्याला जाण्याचे माझे 3 मार्ग, 4 मार्ग, 5 मार्ग माझ्या समोर पाहिजेत आणि कोणत्या बाजूने आपल्याला स्टॉप घेत पॉज घेत कोणत्या ठिकाणी काय पाहत येते याचा आपण विचार करतो, तो पाहायला पाहिजे. जिथं गेलं तिथले थोडा आवाज आहे मागं, या पद्धतीने आपल्याजवळ नकाशा असावेत आणि नकाशा वाचन एक स्किल आहे. नकाशा वाचन दादाजी जर घेत बसले तर 12 महिने कमी पडतात. दररोज 8-10 तास घेतले आणि 12 महिने शिकवलं तरी नकाशा वाचन संपत नाही. इतकं डीप आहे, इतकं डीप करून घेतलं जातं. आता आमचं 4-5 दिवसामध्ये फक्त महाराष्ट्र पाहत आहोत, तरी अजून बराच काही राहिले आहे. पुढे आमचं महाराष्ट्र झाल्यावर नगर जिल्हा आमचा थोडासा पाहून झाला आहे, त्यानंतर इंडिया, नंतर एशिया आणि त्यानंतर वर्ल्ड मॅप त्या ठिकाणी पाहण्याचा डीपली अभ्यास करण्यात मित्रांनो लक्षात तेव्हा ते चालू आहे. हँडरायटिंग चांगलंच आहे आमचं मुलांचं, पण अजून अधिक बारीक सारी गोष्टी छोट्या मोठ्या पाहून A+ ग्रेड देत आहोत. तुम्हाला रोज फोटो येत आहेत हॉस्टेलच्या मुलांचे फोटो. हॉस्टेलच्या का देतो तर हॉस्टेलच्या मुलांचं लाईक येतं, त्या स्कॉलरच्या पालकांचं लाईक येत नाही. 4-5 पालकांचं येतं, 10-20 पालकांचं, 10-20% पालकांचं येतं. आणि त्याहीपेक्षा ती मुलं संध्याकाळी घरी जाऊन सांगू शकतात आईवडिलांना की मला A ग्रेड मिळाली, मला A ग्रेड मिळाली, हे तुम्ही सांगू शकता. पण हॉस्टेलच्या पालकांना माहीत होत नाही, म्हणून त्यांचे फोटो नित्यनियमाने दररोज A ग्रेड, A+ ग्रेड, A ग्रेड नाही, तर ते फोटो आम्ही तुम्हाला पाठवतो. आनंद घ्या, आनंद घ्या. आणि जमलं तर लाईक करा, नाही जमलं तर सोडून द्या. आमचं काम, आमचा धर्म आम्ही करतो. तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही खूपच अडाणी असेल, तुमच्याकडे अँड्रॉईड फोन नसेल, तुम्हाला लाईक देता येत नसेल, तुम्हाला लेकरांचं कौतुक करता येत नसेल, नो प्रॉब्लेम. असेच अडाणी राहा, असेच लाईफ टाईम अडाणी राहा, असेच आळशी राहा, असेच बेफिकीर राहा, असेच लेझी राहा, असेच नॉन इंटरेस्ट राहा. माझे शब्द आहेत. अशा पालकांकरता मी शुभेच्छा देतो. त्यांच्या जसे गुण आहेत त्याप्रमाणे देव त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना मातृत्व निभावण्याची शक्ती त्यांना मिळो. ज्याला इंटरेस्ट नाही त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे. तर फार सुंदर चालू आहे. आता 3 तारखेला पुढचं आहे नियोजन. 3 तारखेला तुमचे ॲडमिशन सुरू होत आहे. 3रा महिना आहे. आमचे 30-40 ॲडमिशन जवळजवळ नवीन आम्हाला जास्तीत जास्त 100 ॲडमिशन घ्यायचे असतात, फक्त 100. 10वी सोडून गेलेले 10वीचे जे हॉस्टेल आहेत 60-70 ते, आणि अजून काही 10-20 मुलं जातात, त्या जागा भरायच्या आहेत. पण आम्हाला नक्की कळत नाही की किती जागा भरायच्या. म्हणून आम्ही काय केलं, वेटिंगला नावं खूप ठेवलेले. जे खूप क्रीम मुलं सापडले आम्हाला, बऱ्यापैकी सापडले, खूप चांगले, त्यांचं ॲडमिशन हो म्हटलेलं आहे, करून घेतलेलं आहे. आणि काहींना जरा मध्यम आहेत, त्यांना अजून तयारी करून या वेटिंगला त्यांचे नावं आहेत. एक झालं. आणि म्हणून आपल्याला आता सावध व्हायचं आहे. ज्यांना पुढील वर्षी ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यांना फी वाढ जी आहे तिचा भरण्याची तुम्हाला गरज येऊ नये. फी वाढ याकरता 31 डिसेंबरच्या अगोदर
100% फी वाढ अजिबात नाही. साधारणपणे 10% फी वाढ असते. ती फी वाढ 0 होईल. 0 31 डिसेंबर 2023 पूर्वी पैसे भरल्यास 0 आहे. आणि 31 डिसेंबर नंतर जे भरतील त्यांना जागा असेल तर प्लस 10% वाढ त्यांना नक्की होते. ही पण सर्व पालकांनी काळजी घ्यायची आहे. तेव्हा 31 डिसेंबर आणि 31 डिसेंबर ही भेट तारीख आहे. या रविवारचा आपला या डिसेंबरचा शेवटचा रविवार योगायोगाने 31 डिसेंबरला येतो. आपण 31 डिसेंबर अत्यंत सद्भावाने साजरी करू. तुमच्या मुलांबरोबर 31 डिसेंबर साजरी करू. तुमच्या मुलांबरोबर यायचं, जेवायचं, राहायचं, हसायचं, बोलायचं, खेळायचं. पाठीमागं थांबायचं नाही. आणि ज्याला 31 डिसेंबरला यायचं, ज्याला येऊन फक्त मुलाला डब्बा देऊन निघून जायचं, त्याने त्यांच्या गाड्या बाहेरच्या बाजूला पार्क करायच्या. परत ऐका, त्यांनी त्यांच्या गाड्या बाहेरच्या बाजूला दुकानाच्या बाजूला पार्क करायच्या. डब्बा द्यायचा. काही तुमच्या मागे गडबड असेल, घाई असेल, तुम्ही खूप VIP असाल तर तुम्ही गाड्या बाहेर तिकडं उभ्या करा, कंपाऊंडच्या बाहेरच्या बाजूने. मुलांना भेटा, डब्बा द्या किंवा डब्बा त्यांच्याबरोबर जेवण करा. आणि तुम्ही 12 वाजता इथून गाड्या बाहेर असल्यामुळं निघून जा. पण ज्याला 31 डिसेंबर मित्रमंडळी आणि 31 डिसेंबर चुकीच्या लोकांमध्ये साजरी करायची, त्यांनी लवकर निघून जायचं. मग त्यांना हॉटेलमध्ये त्यांना कुठं बाहेर जर जायचं असेल फिरायला, त्यांच्या मुलीपेक्षा त्यांचे इतर मित्र त्यांना महत्त्वाचे असतील ते लवकर निघून जातील. आणि ज्यांचं मुलांवर अतिशय प्रेम आहे, सोन्याची गोळी ज्याला वाटत असेल, त्याने संध्याकाळपर्यंत इथं 31 डिसेंबरला आपल्या इथं थांबायचं. शाळेने ठेवलेलं जेवण घ्यायचं. तुमचं पुढील वर्षाचं ॲडमिशन कन्फर्मेशन करायचं. आणि 31 डिसेंबरला माझी तब्येत जर बरी असेल तर थोडा सत्संग होईल. अजून काही गोष्टी आम्ही नियोजित करत आहोत. अजून काही कार्यक्रम आम्ही ठेवत आहोत, काही डेमो ठेवत आहोत. ते डेमो 31 तारखेला तुम्हाला डिसेंबरमध्ये पाहायला येतील, ऐकायला येतील. तर त्या दृष्टीने आपण पुढील नियोजन करावं. अजून 1 महिन्याला जास्त टाईम, आज 25 तारीख आहे. तर मुलांबरोबर तुम्हाला घालवायचं असेल, मुलांच्या ॲडमिशनचा निर्णय घ्यायचा असेल तर आपण 31 तारखेला तो निर्णय घेऊयात. फक्त एवढं 2 गोष्टी. मुलांचं रीडिंग खूप छान होत आहे, मुलांचं हँडरायटिंग छान होत आहे, मुलांचं नकाशा वाचन छान होत आहे. आणि त्यानंतर मुलांचं बेसिक मॅथ्स सुंदरपैकी घेतलं जाणार आहे, सायन्स बेसिक घेतलं जाणार आहे. त्याकरता तुमच्या शुभेच्छा मुलांना असू दे. ओम शांती शांती.